ये सजावट हुई किस लिए वो जानने के लिए आगे देखिए. तर पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या का अशा नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही बघितलंच होतं आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये की पार्ट 1 येणार होता. हमारे वहीनी साहब की चल रही थी तैयारी, बाहर कुछ और ही था मंजर. ये कामचोर आके बीच में कर रहा था हमें परेशान. बाहेर जाऊन बघितलं तर आपली छोटीशी भाची काढत होती रांगोळी. पण मग काय होतं, भाचीला रांगोळी काढताना बघून आपल्या कामचोरला पण असं उत्साह आला, म्हणून आपला कामचोर पण बिलगला रांगोळी काढायला. पण येत तर काही नव्हतं. कॅमेरा बघून असं पळालं की चित्त्याचा चुलत भाऊच. आपल्या लहान मॅडमची तर रांगोळी काढून झाली नाही, परंतु आपल्या मोठ्या बहिणीची तोपर्यंत रांगोळीची आउटलाईन झाली पण होती. बघता बघता तर आपली सगळीकडची रांगोळी उरकलीच होती. पण मग आपल्या बहिणीने तिची रांगोळी पण उरकून घेतली. दीदी बोलली चांगली का सांग, जर नहीं बोललो तो हो जाएगा यहाँ पे मौत का खेल शुरू, इसलिए बोलना पड़ा. बहुत अच्छी है भाई, बहुत अच्छी है. तरी पण आपल्या छोट्या मॅडमची किती काय रांगोळी काढून झालेली नव्हती. म्हणलं आता करून ताटं बसू जेवायला पाहुणे रावळे दिले बसून जेवायला. पण तुम्ही पार्ट 2 पाहायला विसरू नका.